आपलं आता प्रॉबिलिटी चालू केलं आपण. हां, ज्यांना ज्यांना नवीन आहेत त्यांच्यासाठी. प्रॉबिलिटीमध्ये टोटल टाईप किती आहेत? 3 टाईप आहे. एक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, एक पॉइजन डिस्ट्रीब्युशन आणि एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आपण याच्या आधी आपण थोडंसं बायनॉमियल शिकवलेलं होतं आधी. एक टाईप झाला आहे आमचा, हा होता, आता तरी पण ते रिपीट आला आहे. ठीक आहे. आणि नंतर आता आपलं कोणतं चाललं आहे रेग्युलर, म्हणजे गुरुवारी पॉइजन डिस्ट्रीब्युशन चालू आहे. त्या दिवशी तुम्ही आले तर पॉइजन डिस्ट्रीब्युशन चालू केलं तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपल्याला किती मार्कला येतं? 6 मार्कला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक ABCD मध्ये कुठं पण येईल आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्क्सला 6 मार्क फिक्स. कळलं? आणि हे 6 मार्क पकडले ना तर 6 मार्क पक्के करायचे. ते वाढत जाते माझी गाडीचे मार्क, बरोबर ना? 6चे 12, 18, 20, 22, 25. मग मी एक दिवस म्हणतो माझं 60 मार्क्स शिकून झालं आणि मग तुम्ही अभ्यास चालू करता. ते 6 मार्क ज्यावेळेस असतं ना त्यावेळेसच अभ्यास चालू करायचा. कळलं? जास्तीत जास्त काही माझं 22 मार्क्स झालं, माझं 15 मार्क्स झाले बाबा. 15 मार्क्स, 15 आपल्याला पासिंगला किती लागतं? ते 15 ते 20च मार्क लागतात के स्कीमला. नशिबाने आपण के स्कीमला आलो आहे तर तेवढे तरी मार्क आपल्याला मिनिमम पडले पाहिजे. समजलं? नापास तर व्हायचा संबंधच नाही आहे. नापास आपण होतोय तेच लई मोठी चूक आहे. हे असं आहे आपलं. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय? प्रॉबिलिटी x इज इक्वल टू r इज इक्वल टू NCR इंटू P⁻r इंटू 1 मायनस P⁻n-r. आता याच्या कशाला काय म्हणतात? n म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट. एलिमेंटचा अर्थ काय की क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकतर प्रोडक्ट दिलेलं असणार, ट्राय केलेलं असणार, कॉईन दिलेलं असणार, काहीतरी असणार, कशाच्या तरी रिलेटेड ते क्वेश्चन असणार. त्या क्वेश्चन ज्याच्या रिलेटेड आहे त्याला काय म्हणायचं? एलिमेंट. किंवा त्याला दुसरं नाव काय? ट्रायल. नंबर ऑफ एलिमेंट किंवा नंबर ऑफ ट्रायल. किंवा आपण असं लिहू n इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ एलिमेंट किंवा टोटल नंबर ऑफ ट्रायल. ठीक आहे. त्याच्यानंतर P, एक प्रॉबिलिटी त्यांनी गिवन दिलेली असती सममध्ये, त्याला म्हणायचं प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस ही क्वेश्चनमध्ये गिवन असते. क्वेश्चनमध्ये गिवन असते. आणि एक प्रॉबिलिटी आपल्याला काढायला सांगतात, त्यालाच आपण काय म्हणतो? R. एक आपल्याला आन्सर काढायचं असतं. R म्हणजे काय? क्वेश्चन. कळलं? आणि तिकडं जे 1 मायनस P लिहिलेलं आहे ते 1 मायनस P म्हणजेच काय असतं? Q. तुम्हाला कॉलेजमध्ये फॉर्म्युला मे बी असं दिलेला असेल NCR P⁻r इंटू Q⁻n-r असं पण दिलेलं असेल. Q म्हणजेच काय? 1 मायनस P. जसं हे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस आहे तसं हे प्रॉबिलिटी ऑफ काय? फेल्युअर. प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर. आता प्रॉबिलिटी शब्द आपण बोलतोय पण प्रॉबिलिटी म्हणजे काय? प्रॉबिलिटी म्हणजे साध्या शब्दात चान्स, एखाद्या गोष्टीचे होण्याचे चान्सेस. कळलं? त्याचं मेन डेफिनेशन काय? टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन अ गिवन इव्हेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. आता हे डेफिनेशन थोडंसं इंग्लिश अवघड आहे, आपण क्वेश्चन घेऊ, क्वेश्चननुसार कळेल. सपोज की मी एक कॉईन टॉस केला. कॉईन इज टॉस. असं एक कॉईन आहे 1 रुपयाचा. इकडे 1 लिहिलेलं असतं आणि मागच्या साईडला काय असतं? भारताचं चिन्ह असतं. असं काहीतरी असतं ना. हां, मग एकाला आपण काय बोलतो? छापा. आणि एकाला काय बोलतो आपण? काटा. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात? एका साईडला हेड आणि एका साईडला काय असणार? टेल. बरोबर. जर मी तुम्हाला विचारलं की हेड पडण्याचे चान्सेस सांगा, प्रॉबिलिटी ऑफ हेड, कसं बोलले तुम्ही? 50%. हां, कुठल्या पण साईडला जरी पडलं, हेडला वरनं उडवला, एकतर हेड पडेल नाहीतर टेल पडेल. मग आता क्वेश्चन, आता इथं ही डेफिनेशन नीट शिकून घ्या याच्यानुसार की तुमचा जो इव्हेंट आहे, तुम्ही काय बोललेत? इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? घटना. मराठीमध्ये इव्हेंट म्हणजे काय? घटना. बाबा जे काय काम झालं आहे, काम काय केलं आपण? क्रॉस उडवलं आहे आणि आपण कशाच्या रिलेटेड बोलतो आहे? हेडच्या रिलेटेड बोलतो आहे. मग आपल्यासाठी मेन काय आहे? हेड आहे. टेल आपल्यासाठी मेन नाही आहे. मग हेड या कॉईनमध्ये
हेड नाव असलेले साईड्स किती आहेत? एकच आहे. इकडच्या साईडला हेड नाव आहे, इकडच्या साईडला काय नाव आहे? टेल नाव आहे. इकडं बरोबर ना? इकडे हेड नाव आहे, तिकडे काय नाव आहे? टेल. हेड नाव असलेले साईड्स किती आहेत? एक. म्हणून आपण काय बोललो इथं? टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन अ गिवन इव्हेंट. आपला इव्हेंट काय आहे? हेड पडण्याचं आहे. मग हेड पडणाऱ्या साईड किती आहेत? एक. म्हणून ते वरती एक लिहिलं. मिनिंग कळालं नक्की? हां. आता डिवायडेड बाय काय? टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. टोटल पॉसिबल आउटकम्स काय आहेत याचे? कॉईन उडवलं तर काय होऊ शकतं? टेल तरी येणार. बाकी दुसरं काय आहे का तिसरं? तसलं काही नाही. माहिती ना आपलं काय? तसलं काही नाही. कॉईन उडवला, हेलिकॉप्टर आलं, धडकलं, हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला, किंवा कॉईन मित्रांनी टॉस केला आणि पिळून गेला, किंवा खाली पडला उभाच राहिला, किंवा सापडलाच नाही, कुठं गेला कळलं, तसलं काही पॉसिबिलिटी नाही. सरळ सरळ उडवला, खाली पडला, एकतर हेड पडणार नाही तर टेल पडणार. मग टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स काय आहेत? 2. 1/2लाच कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर काय होतं? 0.5. हे नंबरमध्ये आलं 0.5, आणि त्यालाच पर्सेंटेजमध्ये जर बोललो, याला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर काय आलं? 50%. आपल्याला डायरेक्ट हे उत्तर माहिती असतं, बरोबर ना? आपण काय बोलतो? 50% चान्सेस हेड पडण्याचे आणि 50% चान्सेस काय? टेल पडण्याचे. पण ते कसं आलं? कळलं का? की आपण जो काही क्वेश्चन आहे ते रिलेटेड किती नंबर आहेत ते वरती लिहायचं, आणि डिवायडेड बाय टोटल नंबर कुठं लिहायचं? खाली लिहायचं. ते दोघांचं डिव्हिजन केलं की तुम्हाला काय भेटणार? प्रॉबिलिटी भेटणार नंबरमध्ये, आणि पॉईंट हे झालं पॉईंटमध्ये, आणि हे झालं तुमचं पर्सेंटेजमध्ये. कळलं? म्हणजे प्रॉबिलिटी आपली मिनिमम पर्सेंटेजमध्ये किती असणार? मिनिमम किती पर्सेंटेज पडू शकतात? इन पर्सेंटेज प्रॉबिलिटी इज काय असणार? मिनिमम पर्सेंटेज. मिनिमम 100% का मॅक्झिमम 100%? आपण हां 0 ना. काहीच पेपरला गेलो, काही ठरवलं आहे 0% पाडायचं, ठरवू शकतो ना आपण की लिहिणारच नाही. आणि त्यांनी जर चेकरने जर पेपर मार्क द्यायचं चालू केलं की कानाखाली मारणार त्याच्यावर. तसं करू शकतो ना आपण, कारण आपल्याला 0% पाहिजे. मग 0% पडू शकतो ना आपण. जसं 100% पाडायचे असतात पण आपल्याला पडत नाही कधी, तसं 0% आपल्याला पाडायचे नसतात पण कधी कधी पडतात. कळलं? 0 मार्क्स भरपूर जणांना पडलेले आहेत पेपरला. कळलं? त्यामुळे 0 आणि इथं काय 100. मिनिमम पर्सेंटेज किती असतात? 0%, आणि मॅक्झिमम पर्सेंटेज किती असतात? 100. प्रॉबॅबिलिटीचं तुमचं आन्सर याच्यापेक्षा कमी कधीच नसणार, याच्यापेक्षा जास्त कधीच नसणार. ते तोंडाच्या बात असतात फक्त. 200% येतो सर, 100%चे सर 101% येणार सर, 100% येणार, 900% येणार, 1000% येणार. 100%च्या वरती काही नसतं. आणि यालाच आपण पॉईंटमध्ये काय बोलणार? 0%ला 0 आणि 100%ला काय बोलणार? 1. ही झाली तुमची काय रेंज. म्हणजे 0% to 100% आणि 0 to 1. म्हणजे तुमचं कधी पण आपण आन्सर काढलेले आहेत मागं. आन्सर आपले कसे यायचे? 0.2361, 0 पॉईंट समथिंग असं आन्सर आलं तर 0.9, 0.99 येईल. पण 0.0च्या पेक्षा कमी आणि 1पेक्षा जास्त कधीच येणार नाही. आणि आलं की समजून घ्यायचं आपलं कॅल्सीमध्ये चुकलेलं. कळालं? हे बेसिक कळालं का? आता दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला देतो. डाय बघितली? डाय सोंगटी शाळेमध्ये लहानपणी खेळलो होते. डाईस. हां, सपोज इथं 1 असं आहे, इथं 2 आहे, इकडच्या साईडला 3 आहे, खाली 4, इकडच्या साईडला 5, इकडच्या साईडला 6. असे 6 त्याला आकडे असतात किंवा असं असतं खुणा. बरोबर ना? जर मी तुम्हाला विचारलं की प्रॉबिलिटी सांगा 1 पडण्याची, 1 पडण्याची प्रॉबिलिटी सांगा. फॉर्म्युलानुसार आधी बघायचं. फॉर्म्युला काय आहे ते बघा आणि त्याच्यानुसार इथं काय लिहायचं ते सांगा. 16.66. आत्ता आपण बोललो की 1च्या वरती. पर्सेंटेजमध्ये बोलतोयस का तू? कशामध्ये बोलतोय? पॉईंटमध्ये बोलतोयस. मग पॉईंटमध्ये जर बोलत असेल तर संपलं, चुकलं की नाही होऊ शकत ना. आपण काय बोललो? 1 पडण्याचे चान्सेस सांगा. जसं तिथं मी तुम्हाला हेडचं विचारलं, तसंच जर तुम्हाला मी टेलचं विचारलं तर काय येणार रे? प्रॉबिलिटी ऑफ टेल विचारलं तर काय येणार आन्सर? सेम येणार. टेल नंबर असलेलं, मी काय बोलते आता नीट ऐका. टेल नंबर असलेल्या साईड्स किती आहेत? 1. आणि टोटल साईड्स किती आहेत? 2. म्हणजे किती आलं तुमचं आन्सर?
0.5 म्हणजेच किती आलं पर्सेंटेजमध्ये 50%. मग तसंच इकडे करा 0.16. हां कसं काढलं सांग. आपल्याला 1 पाहिजे. हां. त्याला साइड 6 आहे. मग 1 हां. डिवाइडेड बाय 6 फॉर्म्युलाप्रमाणे. बरं. मग वरती काय लिहिलं डिवाइडेड बाय 6. एक नंबर लिहिलेला आहे. असे साईड्स किती आहेत याच्यामध्ये? एक. एकच आहे. प्रत्येक साईडवरती वेगवेगळे लिहिले ना. जर सेम लिहिलं असेल तर चालेल का ते? मग ते शकुनीची डाय झाली. शकुनी माहिती ना? नाही माहिती? महाभारत नाही माहिती? महाभारत बघा तर, महाभारत बघा, खरंच बघा, आपल्यासाठी चांगलं आहे. आपण कलियुगात राहतोय. डोरेमॉन बघू नका. टोटल नंबर ऑफ साईड्स किती आहेत? एक नंबर असलेलं, आपण एकचं चाललंय ना, एक नंबर आहे असे साईड्स किती आहेत? एकच आहे. आणि टोटल साईड्स किती आहेत? 6. म्हणून 1/6 किती आला आन्सर? 0.166 असं आलं. त्यालाच पर्सेंटेजमध्ये केलं तर काय आलं ते? 16.66%. तू पर्सेंटेजमध्ये बोललेलं मागाशी, कळलं? पर्सेंटेजमध्ये बोललेलं. हे पर्सेंटेजमध्ये आणि हे पॉईंटमध्ये, कळलं? तसंच 2 नंबर येण्याचे चान्सेस तेच येणार का वेगळे येणार? 0.30. तेच येणार ना. तू 2/6 केलं का? नाही, 2/6. मी काय विचारलंय? 2 ही साईड पडेल याचे चान्सेस. असे साईड्स किती आहेत? एकच आहे ना. 2 थोडी आहेत. 2 असे टिंब लिहिलेले साईड्स किती आहेत? एकच आहे. मग 1 टोटल साईड्स किती आहेत? 6. म्हणजे प्रत्येकाची प्रॉबिलिटी सेम सेमच असणार आहे, नाहीतर ते चिटिंग झाल्यासारखं होईल ना. समजतंय का? आपण रँडमली जर थ्रो केलं, डाईस जर थ्रो केली तर कुठला पण नंबर येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे का? नाही. मग तसंच 3ची पण प्रॉबिलिटी काय? तेवढीच येणार, 1/6. 4ची पण तेवढीच येणार, 1/6. 5ची पण प्रॉबिलिटी तेवढीच येणार, 1/6. आणि 6ची पण तेवढीच येणार, 1/6. म्हणजे पॉईंटमध्ये बोललं तर 0.166, 0.166, 0.166, 0.166. या सगळ्यांची जर ॲडिशन केली आपण, प्रॉबिलिटी 1, प्रॉबिलिटी 2, प्रॉबिलिटी 3, प्रॉबिलिटी 4, प्रॉबिलिटी 5 प्लस प्रॉबिलिटी 6, ॲडिशन करून बघू काय ते. प्रत्येकाची प्रॉबिलिटी काय? 1/6, 1/6, 1/6, 1/6, 1/6, 1 2 3 4 5 6. आलं का 1/6? टोटल काय आले? 6/6. म्हणजे आन्सर किती आलं? 1. म्हणजे टोटल प्रॉबिलिटी काय असती? 1 असती. आलं का बरोबर? समजलं? म्हणून आपण जे कंडिशन्स बघितलेल्या मागं, ते कंडिशनच्या वेळेस आपण काय करतो? सगळ्याची ॲडिशन इक्वल टू काय लिहित असतो? 1 लिहित असतो. ते कळालं कसं आलं आता? बरोबर? हे कळालं का बेसिक? हां, लिहून घ्या एवढं. आणि व्यवस्थित लिहा. आता जे आधी होते थोडेफार त्यांनी व्यवस्थित लिहा, मिक्स करू नका. वेगवेगळं दिसलं पाहिजे ते. आता त्या दिवशी आपण पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं एक सम सोडवलेलं होते ना सगळेजण? सगळेजण होते ना? त्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? हां, अजून मेन फरक काय? ते बंद कर. ते न बघता सांगायचं. नसेल माहिती सोडून द्यायचं विषय. पर्सेंटेज किती तिकडं? 2. इथे किती पर्सेंटेज आहेत? 20. आणि इथं बोल्ड्स किती आहेत? 4. आता या सममध्ये काहीच दिलेलं नाही की हे सम कशाचं आहे काय, काहीच नाही दिलेलं. इफ 20% बोल्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय अ मशीन आर डिफेक्टिव्ह. किती पर्सेंट बोल्ट खराब आहेत? 20% बोल्ट खराब आहेत. बरोबर? डिटरमाइन द प्रॉबिलिटी. शब्द आला का प्रॉबिलिटी? म्हणजे हे सम कुठलं आहे? प्रॉबिलिटीचं आहे. आता प्रॉबिलिटीमध्ये परत 3 टाईप आहेत, नॉर्मल, पॉयझन आणि बायनॉमियल. त्यातला कोणता टाईप आहे? तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. तर का बरं? इथं पर्सेंटेज जे दिलेले आहेत ते किती दिले? 20%. त्याला पर्सेंटेजला जर आपण पॉईंटमध्ये करायचं म्हटलं तर कसं करणार? 20/100. पर्सेंटेजला पॉईंटमध्ये कसं करतात? 20/100. मग किती आलं तुमचं? 0.2. आपण काय बोललो मागाशी? एक प्रॉबिलिटी गिवन देतात ते, बरोबर ना? एक प्रॉबिलिटी सममध्ये गिवन देतात. त्यालाच काय नाव दिलं? वाचून सांगा काय दिलं नाव? पी म्हणजे काय होतं? प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस. बरोबर? आता तिथं शब्द काय आहे? सक्सेस. आणि इथं शब्द काय आहे? डिफेक्टिव्ह. कन्फ्युजन होतं जरासं. सक्सेस म्हणजे यश आणि डिफेक्टिव्ह म्हणजे खराब.
मग ते फेल्युअर आणि डिफेक्टिव्ह मिक्स वाटतं, बरोबर ना. त्यामुळं कन्फ्युजन नाही करायचं, नीट ऐका. आपल्याला काय वाटतं, मी काय सांगितलेलं असतं, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस, पी म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस, आणि इथं शब्द काय आला आहे, डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह म्हणजे चुकलं म्हणजे असं काय वाटतं की फेल्युअर झालं, तसा अर्थ घ्यायचा नाही. इथं पी म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर. फेल्युअर शब्द आला तरच त्याला क्यू मानायचं, कळलं का. फेल्युअर शब्द जर आला क्वेश्चनमध्ये, फेल्युअर शब्द जर दिसला तुम्हाला तरच त्याला क्यू लिहायचं, नाही तर डिफेक्टिव्ह येऊ दे, नाहीतर रॉंग येऊ दे, नाहीतर काही पण येऊ, निगेटिव्ह शब्द कोणता पण येऊ दे, तरी त्याला काय मानायचं, पीच मानायचं. समजलं का. फेल्युअर शब्द जर असेल तरच क्यू, बाकी फेल्युअर शब्द सोडून कोणता पण शब्द येऊ दे तिथं त्याला काय मानायचं, पीच मानायचं. हे डोक्यात नक्की पक्कं ठेवा. समजलं. प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजेच पी एक गिवन दिलेलं आहे, ते किती दिलं आहे, 0.2. पॉईंट नंतर नंबर आला का, आला ना. मग पॉईंट नंतर जर नंबर आला असेल 2, 3, 4 काही पण येऊ दे, तर त्याला कोणत्या टाईपचं झालं, बायनॅमियल टाईपचं झालं, बायनॅमियल डिस्ट्रीब्युशन टाईपचं झालं. आणि एन म्हणजे काय बोललेलं आपण, टोटल नंबर ऑफ एलिमेंट. टोटल नंबर ऑफ एलिमेंट म्हणजेच आता इथं काय एलिमेंट आहेत, आपल्या हातात किती बोल्ट आहेत, 4 बोल्ट आहेत. मग बोल्ट्स एलिमेंट्स म्हणजेच काय झालं, इथं बोल्ट झाले, किती आहेत ते, 4 आहेत. मग जर 20पेक्षा कमी, हे बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं, एन जो असतो हा 20पेक्षा काय असतो, कमी असतो. आणि प्रॉबिलिटी जे आहे ते कसं असतं, 0.2, 0.3, 0.45, 0.15. पॉईंट नंतर काय असणार, लगेच नंबर असणार. म्हणजे हे तुम्हाला दोघं जण ओळखण्यासाठी, सम कोणत्या टाईपचं आहे हे ओळखण्यासाठी हे 2 गोष्टी मेन आहेत. कळलं, समजलं का नक्की. काय काय कळलं, पॉईंट नंतर नंबर बायनॅमियल आणि एन 20पेक्षा कमी, एवढंच लक्षात ठेवायचं मेन. तर असं आलं तर काय, बायनॅमियल टाईप. मग आता इथं क्वेश्चन मराठीत ट्रान्सलेट करू. 20% बोल्ट मशीन मॅन्युफॅक्चर्ड करती, ते काय बनवते, खराब बनवते. ठीक आहे, बनव खराब, आपल्याला काय घेणं देणं नाही. मग प्रॉबिलिटी किती दिली, 20%, 0.2. ठीक आहे. डिटरमाइन द प्रॉबिलिटी. डिटरमाइन म्हणजे आन्सर फाइंड करा, प्रॉबिलिटी म्हणजे चान्स, की आउट ऑफ 4 बोल्ट, मी रँडमली इथं मशीननी बनवलेले 10,000 बोल्ट आहेत. बोल्ट म्हणजे माहिती तुम्हाला शिकवलेलं मी, एक नट असतं आणि एक बोल्ट असतं, ड्रॉइंगवाले. हां, बोल्ट म्हणजे काय, ज्याला एक्सटर्नल थ्रेड असतात, आणि नट म्हणजे काय, ज्याला इंटरनल थ्रेड असतात. कळलं नसेल माहिती तर समजून घ्या. एक नट असतो आणि एक बोल्ट असतो. गॅरेजमध्ये जावा किंवा कुठं पण बघितलं, आता हे सपोज हे असं मी टाईट केलं, याला एक्सटर्नल थ्रेड आहे, याला म्हणतात बोल्ट, याला इंटरनल थ्रेड आहे, याला म्हणतात नट. कळलं, आपण इंजिनियर आहे, नाहीतर आपल्यासाठी पण बाकीच्यांसारखं नट आणि बोल्ट, हे नट आणि थोड्या वेळ दिवसाने हे पण नट आणि हे पण बोल्ट, सगळंच नट आणि सगळंच बोल्ट त्यांच्यासाठी. आपल्यासाठी तसं नाही आहे. आपल्यासाठी काय आहे, हे बोल्ट ज्याला एक्सटर्नल थ्रेड असतात त्याला बोल्ट म्हणतात, ज्याला इंटरनल थ्रेड असतात त्याला काय म्हणतात, नट. हे पक्कं ठेवायचं, मारूपर्यंत लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग कंपनीने समजा मशीनमध्ये, एका मशीननी 10,000 बोल्ट बनवलेत, इथं समोर ठेवलेत. आपण चेक करायला आलो, मी क्वालिटी इंजिनियर आहे, मी रँडमली 4 बोल्ट हातात घेतले. माझ्या हातामध्ये किती बोल्ट आहेत, 4. तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे, आता तुम्हाला माहिती का त्या 4 बोल्टपैकी कोणता खराब आहे, कोणता चांगला आहे, नाही. कारण त्यांनी काय सांगितलेलं की 20% माल कंपनी काय बनवते, खराब बनवते. मग असं पण होऊ शकतं ना की त्यातला एक पण चांगला नाही, त्यातला एक खराब आहे, 2 खराब आहेत, 3 खराब आहेत, किंवा 4च्या 4 खराब आहेत. आपलं नशीब भांगर असेल तर 4 खराब निघतील. काय सांगता येते, माहिती आहे का काय आपल्याला, नाही माहिती. मग तोच क्वेश्चन तुम्हाला विचारला की तुम्ही रँडमली हातामध्ये घातला आणि 4 हातामध्ये जर बोल्ट घेतले, तर त्या 4 बोल्टपैकी एक बोल्ट डिफेक्टिव्ह असण्याचे चान्सेस सांगा. 1 इज डिफेक्टिव्ह. मग आपल्याला काय बोललेलो, आपल्याला आन्सर काढण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे प्रॉबिलिटी, दुसरं म्हणजे एन, आणि तिसरं म्हणजे काय असतं आपलं आर. आर म्हणजे काय असतो आपला क्वेश्चन असतो ना आर म्हणजे. मग पहिला क्वेश्चन कशाचं विचारलं तुम्हाला, कशाची प्रॉबिलिटी काढायची, 1ची काढायला सांगितली, की बाबा 4 बोल्टपैकी एक बोल्ट खराब असण्याचे चान्सेस सांगा. समजते का. म्हणजे आर किती आहे आपला, 1. एक्झॅक्टली 1 लिहिले तिथं, ॲटलिस्ट, ॲटमोस्ट असलं काय आहे का, नाही. खाली येते ॲटमोस्ट, ते नंतर बघू. इथं काय दिले, फक्त 1 म्हणजे एक्झॅक्टली 1. समजलं. मग R1, तुम्ही R किती घेणार, 1.
फॉर्म्युला काय आपला एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. हे डॉट म्हणजे काय आहे इंटू आहे. मग आता व्हॅल्यू पुट करायच्या. आपल्याला काय लागतं आन्सर फाइंड करण्यासाठी एन पी आणि आर. 3 गोष्टी लक्षात ठेवा. एन म्हणजे काय नंबर ऑफ एलिमेंट, पी म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस आणि आर म्हणजे काय क्वेश्चन. मग व्हॅल्यू पुट करा. सांगा एन किती आहे 4 4 सी आर किती आहे कशाचं आन्सर काढायचं आहे 1 लिहिलं इंटू प्रॉबिलिटी 0.2 रेस टू आर 1 इंटू 1 मायनस 0.2 रेस टू 4 मायनस 2. समजतंय. आता कॅल्सी काढा प्रत्येकाने. 0.512. कॅल्सी पेपरच्या आधी लॉन्च नाही झाला पाहिजे लवकर काढा पटकन काढा. घे त्याचं घे दाखव तुझा कॅल्सी कोणता आहे. तू कॅल्सी बदललाच नाही का अजून. आई शपथ M1चं काय लागतं तुझा. हां मी तुला श्राप दिला तर आठवते का तो लागला तू. अरे तो निघणारच नाही सब्जेक्ट. दाखव तुझा कॅल्सी कोणता आहे असं दाखव. काय नंबर आहे त्याच्यावर बघ रे जरा आर्यन. त्याच्यावर नंबर बघ काय 100. आता आपलं काय चाललंय रे नंबर 991. 9 पिढी माग आहे तू 9 पिढी. आणि त्यात पण ES MS EX असं टाईप मॉडिफाय होत गेलेत. मग तू कॅल्सीवरती मला हे टाकून दाखव. टाकता येत असेल तर तुला मग मी तू काय करणार पेपरला इथपर्यंत लिहिणार आणि पुढच्याला विचारणार आन्सर. पुढचा उठून गेलेला असणार आहे बरोबर. किंवा तो त्याचं लिहित असणार आहे हुशार असेल तर. मग काय करणार आपण कॅल्सी घे. मी आजच कॅल्सी घेतला मित्राला त्याला दिलं आहे 1250ला कॅल्सी आहे. 1300 रुपये आपले वसूल होतात 100% वसूल होतात. नाही झाले 3 वर्षांनी माझ्याकडे कॅल्सी द्या मी मला मुलांना विकतो इथं क्लासमध्ये. आता मी कॉलेजला नाही. तुम्हाला पुढच्या वर्षी कॉलेजला गेलं की विचार बघरे भरपूर आहेत आपले बरोबर. आपल्याकडे कॉलेजमध्ये कंपल्सरी करतात ड्राफ्टर वगैरे. पोरं नाही काय कॅल्सी 6 वर्ष लागतो पूर्ण इंजिनिअरिंग होईपर्यंत. ME केलं तर ME ला पण लागतो. कॅल्सीला ऑलरेडी 5 वर्ष गॅरंटी असते. हो 5 वर्ष गॅरंटी असते बाबा. तुम्हाला माहिती नसेल 5 वर्ष गॅरंटी असते. त्याला 5 वर्ष किती वेळा पडलं तरी काही होत नाही. ते दणकट असतं त्याला काही नाही होत. ते नसेल घेत पण 5 वर्ष कंपनीची गॅरंटी 5 वर्ष असते. त्या कॅल्सीची माझ्याकडे त्याचा तसा नाही आहे. माझ्याकडे 991 MS होता पण त्याला आता तो कॅल्सी किती जुना आहे तरी पण तो अजून चालतोय बरोबर ना. मग सांगा आन्सर किती आलं याचं 512. आता हे सी कसं टाकलं. हां हे शिफ्ट दाबायचं आणि काय दाबायचं हां डिवाइड शिफ्ट अँड डिवाइड बटन दाबायचं. शिफ्ट आणि डिवाइड बटन दाबलं की हे सी येतं कळलं. ठीक आहे. हे कोणाचं आन्सर काढलं आपण 1चं पहिलं झालं आपला. आता ॲटमोस्ट 2 कंडिशन आपण त्या दिवशी पाठ केलं त्या प्रॉबिलिटी ॲटमोस्ट 2 ॲटमोस्ट 70 हां जास्तीत जास्त मराठीत त्याचा अर्थ काय जास्तीत जास्त 2 वेळेस 2 बोल्ट खराब येतील याचे चान्सेस सांगा. आपल्याला पेपरला जास्तीत जास्त किती मार्क पडू शकतात 70. म्हणजे किती पडू शकतात चालू कुठून करायचं 0 पण पडू शकतो 1 पण पडू शकतो 2 पण पडू शकतो. मग जास्तीत जास्त 2चं मिनिंग काय करायचं ॲटमोस्ट 2चं मिनिंग काय की 0 बोल्ट खराब आहेत 1 बोल्ट खराब आहे किंवा 2 बोल्ट खराब आहेत. आता हे 1चं 1 बोल्ट खराब असण्याचे चान्सेस आपण ऑलरेडी काढलेत. याचा आन्सर आहे ऑलरेडी आपल्याकडे. आता 2चं काढायचं आणि 0चं काढायचं. मग प्रॉबिलिटी x इज इक्वल टू r इज इक्वल टू 0. हे x इज इक्वल टू r इज इक्वल टू 0चा अर्थ काय की rच्या जागी काय टाका 0 टाका. हे x शायनिंग आहे फक्त बाकी त्याचा काही यूज नाही कळलं. फक्त शायनिंग आहे. त्यांनी मॅथमॅटिक्स वापरायचे त्यांना हवं करायचे म्हणून त्यांनी दिले. आपण वापरूया काय प्रॉब्लेम नाही. NCR P रेस टू R 1 मायनस P रेस टू N मायनस R N 4 CR 0 प्रॉबिलिटी 0. प्रॉबिलिटी तेच आहे चेंज नाही होणार. 0.2 रेस टू 0 इंटू
4 मायनस 0. सांगा आन्सर. 0.4096. हे कोणाचा आन्सर काढला आपण प्रॉबिलिटी सॉरी एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू 0चं काढलं. हां 0चं काढलं आहे 1चं काढलं आहे 1चं ऑलरेडी आहे ना वरती ते डायरेक्ट लिहू शकतो. आता 2चं काढायचं राहिलं. प्रॉबिलिटी एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू 2. परत फॉर्म्युला तोच NCR P⁻R 1 मायनस P⁻n-r. n किती 4 C R किती 2 प्रॉबिलिटी 0.2 1 मायनस 0.2 मायनस 2 0.1536. हे कोणाचं काढलं आपण आन्सर आता 2चं. आपल्याला सेपरेट आन्सर विचारलेलं का नाही. ॲटमोस्ट 2चा अर्थ काय मराठीत ते पक्क करा. आता हा मी क्वेश्चन का घेतला आपण कंडिशन्स शिकायच्यात आपल्याला म्हणून. कंडिशन्स आपण राहिलेलं ना शिकायच्या. मग आता हे पहिली कंडिशन काय एक्झॅक्टली 1. इथं तुम्हाला 1 इज डिफेक्टिव्हचा अर्थ काय की एक्झॅक्टली 1चा आन्सर काढा संपला विषय. बाकीचं काहीच नाही काढायचं. ॲटमोस्ट 2चा अर्थ काय जास्तीत जास्त 2. जास्तीत जास्त 2चा अर्थ काय की 0 खराब असू शकतात 1 खराब असू शकतं किंवा 2 खराब असू शकतं. मिनिंग त्याचं समजलं. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं आहे आपल्याला पेपरमध्ये मॅक्झिमम ॲटमोस्ट किती मार्क पडू शकतात 70. अभ्यास केला नाही तर 0 पण पडू शकतात. थोडासा केला 10 पण पडू शकतात. थोडंसं पुढच्या मार्क्सला मारून केलं तर 20 पडतील. इंटरनल शिक्षकांबरोबर गोड बोललो तर 30 पडतील. थोडासा जास्त अभ्यास केला तर 40 पडतील. अजून हवं करायचं असेल 50 पडतील. स्कोअर करायचं असेल 60 आणि फुल हवं करायचं असेल तर 70. समजलं. 70पेक्षा जास्त पडतील का नाही. म्हणजे चालू कुठून झालं 0पासनं एंड कुठं झालं 70पासून. मग जास्तीत जास्त 2 बोललं की लक्षात ठेवा जास्तीत जास्त 2 आलं किंवा तिथं 2च्या ऐवजी 3 येऊ दे काही पण येऊ दे. 2 3 4 बोल्ट आहेत ना आपल्याकडं. 4 बोल्टपेक्षा पुढं जाणार आहे का ते नाही. 4 बोल्ट आहेत म्हणजे जास्तीत जास्त 4 पर्यंतच येऊ शकतं. 5चं येणारच नाही. समजलं ना. 2 बोल्ट जास्तीत जास्त 2 बोल्ट खराब असण्याचे चान्सेस सांगा असं त्यांनी विचारलं. मग जास्तीत जास्त 2चा अर्थ काय 0 खराब असू शकतात 1 खराब असू शकतं किंवा 2 खराब असू शकतं. 0 to 2 असं लक्षात ठेवा. तिघांची ॲडिशन करायची. मग तिघांची ॲडिशन करण्यासाठी आधी सेपरेट आन्सर काढावं लागेल. हे P0 लिहिलं याचा अर्थ काय की 0चा आन्सर सेपरेट काढा. काढलं का हे त्याचा आन्सर. 1चा आन्सर सेपरेट काढायची गरज आहे का ऑलरेडी वरती काढलेलं आहे. आणि 2चं सेपरेट काढलं. आता परत ते वाक्य लिहायचं. म्हणून प्रॉबिलिटी ॲटमोस्ट 2 काय त्याचं मिनिंग की P0 प्लस P1 प्लस P2 तिघांची ॲडिशन करा. मग तिघांची ॲडिशन करूया. 0चा आन्सर काय आलं आहे 0.4096. 1चा आन्सर 0.512 आणि 2चा आन्सर 0.1536. बोला आन्सर. 1 पॉईंट संपला विषय. 1 कसं काय असू शकतं दाखव. नाही मग चुकलं आहे तुमचं आन्सर चुकलं काहीतरी चेक करा. तुमचं आन्सर काढायचं चुकलं असणार काहीतरी. तिघांचे आन्सर चेक करा. 1च्या पुढे जातच नाही. हे आन्सर चेक करा आणि हे आन्सर चेक करा. हां मी काय इथं चुकलं ना. इथं आर किती आपण घेतलं आर किती आहे इथं किती लिहिलं मग चुकलं ना. लिहायचं चुकलं ना इथंच. इथं काय R1 याचा आन्सर काढा परत. हे चुकलेलं आहे. 4 डिजिटमध्ये येऊ दे त्याला काय. याच्या पुढे किती पण नंबर असू दे त्याला मिनिंग नाही. इथं 2 टाकलेलं इथं 1 आहे ते करा चेंज. बाकी हे आणि हे बरोबर आहे. याचा आन्सर चेक करा. आर काय होता आपला इथं 1 होता ना. आपण चुकून 2 टाकलेलं. 0.4096. आता काढा ॲडिशन. तू लिहिलेस बरोबर ठीक आहे चेक कर. मग 0.4096 प्लस 0.4096 याचं पण आन्सर तेच आहे ना 0.4096. 0चा आन्सर काय आलं 0.4096 बरोबर. 1चा आन्सर काय आलं 0.4096 लिहिलं.
आणि 2चा आन्सर काय आलं 0.1536. आता कर, कळलं? 0.978. 99 पर्यंत येऊ दे, पण 1 पॉईंट नाही चालणार. 9728. आणि याच्या पुढं 4 नंबर लिहायचे, कळलं? असं जर आन्सर आलं 0.023512 तर हा झिरोला व्हॅल्यू नसती. आपण फिजिक्समध्ये शिकलो आहे सिग्निफिकंट नंबर, या झिरोला व्हॅल्यू नाही आहे. हे 4 नंबर लिहायचे, हे 2 लिहायचं नसतं. हे 0 सोडून 1 2 3 4 नंबर, 1 2 लिहायची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल लिहा, काय प्रॉब्लेम नाही. स्विच ऑफ झालं, मग फोन आला. नाही, बॅटरी कमी झाली. ठीक आहे, चालेल. कट करता का नंतर? नाही, मी एवढा वेळच नाही कटबीट करायला, डायरेक्ट अपलोड. ठीक आहे. प्रॉबिलिटी ॲटमोस्ट 2 मिनिंग कळालं का? लक्षात आलं? ठीक आहे, लिहून घ्या एवढं. कंडिशन्स आपण याच्यामध्ये 2 बघितल्यात, एक्झॅक्टली आणि ॲटमोस्ट.